कोल्हापुरी तांबडा रस्सा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला घरी बनवायचा असेल ना, तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या आधीच्या भागात आपण पांढरा रस्सा कसा करायचा ते पाहिलं. आज आपण तांबड्या रस्स्याची रेसिपी बघूयात. सगळ्यात आधी एक वाटण करून घेऊयात आपण. काही गरम मसाले, सगळे मसाले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केले आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता. हे वाटण आपण जेव्हा कोल्हापुरी ग्रेव्हीवाला चिकन करतो आणि तांबडा रस्सा करतो ना, तेव्हा हे वापरू शकतो. तर हे मसाले फक्त तेल न घालता ड्राय रोस्ट करून घ्यायचे, म्हणजे अगदी जाळायचे नाहीयेत. मसाले शेकून घ्यायचे, त्यांचा एक फ्लेवर आपल्याला येईपर्यंत हे भाजून घ्यायचे. हे भाजून झाले की एक 2-3 मिनिटानंतर यामध्ये तीळ घालायचे. 2 चमचे मी तीळ घेतलेत. तीळ सुद्धा सुरुवातीला एक 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे. तिळाचा असा चटचटण्याचा किंवा तडतडण्याचा आवाज येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे पॅन मध्ये. तीळ सुद्धा आपले चांगले परतवून झालेत. यामध्ये घालूयात 2 चमचे खसखस. खसखस सुद्धा एक 2 मिनिटं भाजून घ्यायचे. बघू शकता अजिबात जास्त गरम नाहीये, मी हाताने सुद्धा अगदी परतवू शकते. अगदी कमी लो फ्लेम वरती हे चांगले मसाले शेकून घ्यायचे. हे आता भाजून झालं की पूर्णपणे थंड करून घ्यायचंय. जर तुमच्याकडे अख्खे धने असतील ना, तर ते अख्खे धने सुद्धा या मसाल्यासोबत भाजून घ्या. माझ्याकडे ऑलरेडी अख्ख्या धन्याची भाजलेली पावडर आहे, तर 2 चमचे मी धना पावडर यामध्ये घालणार आहे. हे मसाले मी काढून घेतलेत बघा, आणि 2 चमचे धना पावडर यामध्ये मी ऍड करते. आता त्याच पॅन मध्ये 1 चमचाभर तेल घ्यायचंय आणि आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचंय. आता हे कांदा खोबरं आपल्याला ड्राय रोस्ट नाही करता येणार, त्यामुळे एक अंदाजे मी 1 चमचाभर तेल घेतलंय. पॅन ऑलरेडी गरम आहे, त्यामुळे तेल माझं पटकन गरम झालेलं आहे. आणि एक मोठा कांदा आहे, तो मी असा लांब लांब चिरून घेतलाय. आता हा कांदा कसा भाजून घ्यायचा हे तुम्हाला मी पुढे दाखवेनच. हे बघा, अशा एकदम हलक्या सोनेरी रंगावरती भाजायचंय. एकदम पण सगळा करपवायचा नाहीये. हा कांदा आता बाजूला काढून घेऊयात. परफेक्टली भाजून झालेला आहे. आता त्याच पॅन मध्ये मी अर्धा कप ओलं खोबरं आणि अर्धा कप सुकं खोबरं असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. आता हे पॅन मध्ये जे काही तेल उरलंय ना, त्यावरतीच हे भाजून घ्यायचंय, चांगलं परतवून घ्यायचंय. खोबरं सुद्धा हलक्या सोनेरी रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचंय. अगदी जास्त करपवायचं नाहीये. जर जास्तच करपवलं ना कांदा खोबरं, तर मसाल्यामध्ये सुद्धा तोच फ्लेवर जातो. खोबरं सुद्धा बघा माझं एकदम व्यवस्थित भाजून झालेलं आहे. अजिबात कुठे अर्ध करपलेलं किंवा अर्ध कच्चं असं नाहीये. सतत परतवून घेतलं ना की अगदी सगळं खोबरं व्यवस्थित भाजलं जातं. सगळे मसाले आता एकदम गार करून घ्यायचेत आणि आपल्याला याची मिक्सर मध्ये घालून फाईन पेस्ट करून घ्यायची. पाणी गरजेप्रमाणे यामध्ये आपण घालू शकतो. बघू शकता आपलं जे मेन वाटण आहे ते तयार आहे. तुम्ही जर कोल्हापुरी चिकन जर करत असाल ना, तर हेच वाटण वापरा. रश्श्यासाठी फक्त आपल्याला 2 ते 3 चमचाच यातला मसाला लागणार आहे. आता मेन काम झालेलं आहे. आता फक्त फोडणी द्यायची आहे. तर एक भांडं घेतलंय मी आणि मला रश्श्याला कट जास्त पाहिजे, त्यामुळे मी 3 ते 4 चमचे असे तेल घेतलंय अंदाजे. तुम्हाला जर तेलाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता, तुमच्यावर आहे. तेल गरम करून घ्यायचंय. तेल चांगलं गरम झालं ना की त्यामध्ये घालायचा आहे अर्धा बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. परतवायची गरज नाही, आपोआप तळला जातो, कारण तेल मी जास्त घेतलेलं आहे.
आणि कांदा थोडासा भाजून झाला की यामध्ये जे आपण वाटण घेतलं त्यातलं 3 चमचे मी वाटण घेतलेलं आहे, ते सुद्धा या तेलात घालायचं आहे आणि चांगलं भाजायचं आहे. आता जो रंग आहे त्यापेक्षा अजून थोडासा डार्क रंग येईपर्यंत हा वाटण भाजून घ्यायचा आहे. बघू शकता एकदम पण डार्क नाही, पण अगदी स्लाइट थोडासा रंग डार्क झालेला आहे. बघू शकता हे वाटण आहे ते तेलात व्यवस्थित भाजलं गेलंय. कडेकडेने थोडंसं तेल सुटलं. तर यामध्ये घालूयात आपण काही मसाले. तर आपल्याला जसं तिखट हवं असेल त्या चवीप्रमाणे आपल्याला तिखट घालायचं आहे, लाल तिखट. यामध्ये एक्स्ट्रा काही चिकन मसाला वगैरे अजून काही मसाले असतील ते घालायची गरज नाही. खूप मसाले घातले की त्याची चव पण तितकी लागत नाही, नुसते मसालेच लागतात. त्यामुळे आपण फक्त जे काही वाटण केलं ते चटणी, मीठ आणि हळद एवढंच यामध्ये घालायचं आहे. चटणी यामध्ये चांगली मिक्स करून झालेली बघा. तर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी चिकन शिजवताना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे जेव्हा मी स्टॉक घालेन त्यात ऑलरेडी मीठ असेल, म्हणून आता मी अगदी जरासंच मीठ घालते आहे आणि त्यानंतर जर गरज वाटली तर मीठ हे वाढवेल. मीठ घातल्यानंतर अगदी जराशी मी हळद सुद्धा घातलेली आहे. सगळं मिक्स करून चांगलं परतवून घेतले. तेल बघा किती व्यवस्थित सुटलंय. ही स्टेप फार महत्वाची आहे. सगळं घातल्यानंतर हे तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय, तरच जो रश्श्याचा कट आहे तो आपला अगदी व्यवस्थित येईल. बघू शकता अगदी व्यवस्थित तेल सुटलं. तर यामध्ये घालूया चिकनचा स्टॉक किंवा मटणाचा स्टॉक, जो काही स्टॉक असेल ना तो यामध्ये घालायचा आहे आणि एकदम चांगली दणकून उकळी काढायची. बघू शकता किती छान उकळी फुटते. जसं जसं हा रस्सा उकळतोय तसं कडेने याचा कट किंवा तरी सुटायला सुरुवात झालेली आहे. अगदी जास्त आटवायची नाहीये, चांगला फक्त रस्सा उकळून घ्यायचा आहे. रस्सा चांगला उकळून झाला की यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपला कोल्हापुरी तांबडा रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. पहिल्यांदा जरी हा रस्सा तुम्ही घरी बनवत असाल ना, आय एम शुअर हा एकदम परफेक्टच होईल. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.